उन्हाचा पारा आणि लोकसभेचा नारा। आज आपण पोहोचलेलो आहोत श्रीगोंदा येथील बस स्थानकावर। आपला नगर MS16 आता जाणून घेणार आहे लोकांच्या मनातील भावना। तर चला पाहूयात लोक काय बोलतायत ते। चला। नमस्कार दादा। हां बोला ना। कुठले आहेत? पारगाव। पारगाव। बरं, आता तुम्हाला तर माहिती निवडणुका झालेल्या आहेत। 4 तारखेला आपला निकाल आहे। तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? बहुतेक लंकेत लागते ना अंदाजे। का बरं? कारण की आता समाज सगळ्याला कमळाला आता कटाळाच। बरं, जे त्यांनी फक्त आतापर्यंत आश्वासन दिले, तालुक्याला पाणी नाही, काय नाही, पाण्याची प्यायची परिस्थिती अवघड आहे, त्याच्यामुळे वाटते। चला पुढे वळूयात। नमस्कार दादा। नमस्कार। तुम्हाला माहिती आता निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे। तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे? जनतेचा कल तर निलेश लंके यांनाच राहील असं मला वाटतं, कारण की ते उमेदवार पण चांगले आहेत आणि करोनाच्या काळामध्ये त्यांनी काम पण चांगलं केलं होतं। बरं, विखे का नको आहेत? विखे यासाठी नको आहेत कारण की त्यांनी तशा सुविधा काही दिलेल्या नाहीत तालुक्याला आतापर्यंत, जसे की तालुक्याचे पाणी प्रश्न असतील, बाकीचे प्रश्न असतील। त्यांनी फक्त रस्ते चांगले केलेत, पण त्यांनी त्या पद्धतीने सुविधा दिल्या नाहीत। आपला तालुका हा शेतीपूरक तालुका आहे, तर माझ्या संदर्भामध्ये मला असं वाटतं त्यांनी पाण्याच्या सुविधा दिल्या पाहिजे होत्या। चला पुढे वळूयात। कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? विखे। का बरं? ते नाही मला सांगता येणार बरं का। बरं, पण विखे। नमस्कार काका। कुठले आहेत? श्रीगोंदा। श्रीगोंदा। आता तुम्हाला माहिती निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे। तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? लंके। लंके। का बरं? लंके कसं तळागाळातला माणूस आहे आणि त्याच्याकडून काहीतरी कामाच्या अपेक्षा आहेत। विखे का नको आहेत? विखे काय झालं, BJPला आमचा विरोध आहे, त्याच्यामुळे विखेंना विरोध। ठीक आहे, चला। नमस्कार दादा। नमस्कार। कुठले आहेत? शितला श्रीगोंदा, कोकणगाव। आता निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे। तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? म्हणजे फक्त नगर जिल्ह्यापुरतच विचारताय का तुम्ही? हां, सरकारबद्दल नाही विचारत काय? बरं बोला, सरकारबद्दल बोला। तर नाही, भाजप सरकार शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगलं नाही। बरं, आणि आता हे लंके आणि विखेची जे निवडणूक झाली, तर भाजपवर लोक नाराज असल्यामुळे लंकेचा विजय होऊ शकतो निश्चित, असं वाटतं। तुम्हाला काय वाटतं का? लंकेचाच विजय होईल। लंकेचा विजय। लिंपणगाव। बरं, आता निवडणुका झालेल्या आहेत, 4 तारखेला आपला निकाल आहे। तर काय वाटतं कोण येणार निवडून, विखे की लंके? लंके साहेब लंके। का बरं? चांगले आहेत उमेदवार, बरं शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष देते। बरं, म्हणून चला। हां, नमस्कार दादा। तुम्हाला माहिती आहे आता निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे। तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? लंके। लंके। का बरं? लंकेचं म्हणजे लोकांचा प्रतिसाद जास्त होता। बरं, विखे का नको आहेत? विखेला 5 वर्ष झाले, आता नवीन बदललं पाहिजे ना। बरं, दरवेळेस तेच जरा नवीन बी बदल झाला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं दादा? नाही, मला दुसऱ्यांचं ठीक आहे दादा, तुम्हाला काय वाटतं? निलेश लंकेच। निलेश लंके। का बरं? प्रतिसाद आमच्या साईडला जास्त आहे त्यांना, बरं, त्यांचे कामं वगैरे भरपूर चाललेले। ठीक आहे, चला पुढे वळूया। नमस्कार दादा। कुठले आहेत? पारगावचे। पारगावचे। आता निवडणुका झालेल्या आहेत, 4 तारखेला निकाल आहे। काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? विखेंचं वाटतंय मला असं, का बरं? म्हणजे आमच्या गावात भरपूर कामं झालेली आहेत बरं, त्याच्यामुळे विखेचं म्हणजे कट्टर कार्यकर्ते जाण्याचे। बरं, ठीक। तुम्हाला काय वाटतं दादा? निलेश लंके। निलेश लंके। का बरं? काही बी अडचण असली काय असले त्यांनी मॅराथचं येऊन काम करण्याची सुविधा आहे, बरं, त्यामुळे ठीक। चला पुढे वळूया। नमस्कार दादा। नमस्कार। कुठले आहेत तुम्ही? टाकळी लोणार। टाकळी। बरं, निवडणुका झालेल्या आहेत, 4 तारखेला आपला निकाल आहे। काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? लंके। का बरं? सर्वसामान्याचा नेता आहे। बरं, विखे का नको आहेत मग? ते पण चांगलेच आहेत। किला निकाल आहे, काय वाटतं कोण येणार निवडून? मोदी। मोदी। बरं, ठीक आहे, चल। नमस्कार काका। कुठले आहेत? आम्ही जंगलेवाडी श्रीगोंदा फॅक्टरी। बरं,
निवडणुका झालेल्या 4 तारखेला निकाले, काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? आता आम्ही तर मोदीची माणसं बर त्याच्यामुळे आम्ही विखेला मतदान. बर, तुम्हाला काय वाटतं मावशी? तेच वाटतं. ठीक आहे, पुढं. नमस्कार बाबा. नमस्ते. कुठले आहेत? भिंगण. भिंगार. हो. बर, निवडणुका झालेल्या 4 तारखेला निकाले, तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? विखे पाटील. का बरं? त्यांचं कर्तबगारी, शिवाय त्यांनी कार्यक्रम चांगले केलेले आहे. मग त्यांच्या पाठीशी लोकांनी त्यांना मतदान करून त्याला निवडून आणायचे ना. हां, बरोबर. बरोबर. बर, वाटतं तुम्हाला? लंके साहेब लंके साहेब, का बरं? कामं चांगलीच ना त्यांचे. बर, ठीक आहे, चला. निवडणुका झालेल्या आहेत आता, येत्या 4 तारखेला निकाले, काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? लंके. का बरं? लंकेचे काम चांगले आहेत. बर, विखे का नको आहेत मग? नाही, लंकेचे लॉकडाऊनमध्ये करोना काळात मदत केली लोकांना, जनतेला. त्याच्यामुळे लंके. हा, लंके. ठीक आहे, चला पुढे वळूयात. इथलेच आहेत. बरं, आता निवडणुका झालेल्या आहेत, 4 तारखेला निकाले, काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार, विखे की लंके? विखे साहेबच होते. विखे साहेब, का बरं? काय चांगले काम आहेत, दवाखाने यायचं, बर. लोक जायचं, चांगली सुविधा, हां, गरिबांचा आधार आहे. बर, चला पुढे वळूयात. नमस्कार बाबा. नमस्कार. काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार? आता काय सांगावं, बर, विखे की लंके? आता काय त्याचं ते लोक माहित ते त्याचं काय सांगावं. हा. आता एक घरचं असं सांगता आलं असतं, बर जिल्ह्याचं आहे, बर कोण कसं देतं आणि कोण कसं देतं त्याचं काय सांगायचं. बर, हा, तुम्हाला काय वाटतं कोण? आता ते तर आहेच, हे पदार्थ शेवटी याचं सगळं चौखट पांगलेलं आहे. बर याचं चौखट माहिती आहे तशी याची नाही ना. बर याची कोणाची पार्टनरवरची एवढी जाणीव नाही, बर. याची जाणीव आहे चौखट. बर तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला तर वाटतं बघ तोच यावा. बर, हा, आता बाकी काय म्हणजे. चला. वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार, विखे की लंके? आता लंके. लंके. हा, बर, का बरं? काय सारी महागाई केली ह्यांनी, ज्यांनी निवडून आणलं तेवढ्यांनी महागाई करून ठेवली. बर मग आता जी नवीन येईन ती काय करेन ती, मग आता कळेल ना, जरा माणसं मरणार तरी नाहीत ना. बर, हा, बरोबर आहे. आता ज्यांनी मागून निवडून आणलं त्यांनी काहीच नाही केलं. आणि हां, आता जी निवडून आले ती काहीतरी करेन ना. बर हा, पण आता ज्या माणसांनी आपल्याला ज्याला निवडून दिलं त्या माणसाने आपल्यासाठी काय केलं, काहीच नाही केलं. हा, सगळ्याची महागाईच करून ठेवली. तिथं 700ला टाकी होती, 600ला टाकी होती, तर 1,500ला टाकी झाली. आता इलेक्शन आले मग 900ला झाली. बर आपल्या गरिबांनी काय खायचं, मोठं आहे ती खाईन, गरिबांनी काय खायचं. बर आम्हाला तर ही मरणाचा महाग आहे, विकायचं कसं आम्ही. मग दुसरं काय नाही, आम्हाला जी नवीन येईन ते आम्हाला ते चांगलं करेन ते आमचंच आहे म्हणायचं. हा, पण आता आम्ही निवडून दिलं, ज्यांना साथ दिली त्यांनी आम्हाला काहीच नाही साथ दिली. ज्याला घरकुलं घर येतं, ज्याला वावरा शिवरा त्याला घरदार त्यांनी घरकुलं मंजूर केली. आम्हाला गरिबांना त्यांनी घरकुल सगळं मंजूर नाही केलं. बर मग आम्ही काय खायचं आता, आम्ही कुठं रोडवर राहायचं का. हा, मग ते आम्हाला द्यायला पाहिजे ना त्यांनी. आता मग ते आता द्यायनात ना. आता इलेक्शन आले म्हणजे ती म्हणते आम्ही करतो, पण आता तुम्ही 4 दिवस करतात, तुम्ही आम्हाला पैसे देऊन उभा करतात. आम्हाला काय, आम्ही फुकट तुम्ही आम्हाला उभा नाही करीत. बर हा, पण तुम्ही आम्ही पैशाची लस देता म्हणून आम्ही देतो ना तुम्हाला. नाही तर आम्ही फुकट करणार नाही का तुम्हाला मतदान. आमचं दुसरं काहीच नाही म्हणणं, फक्त आम्हाला स्वस्त करून द्या आणि आम्हाला पोटं भरून द्या. आम्हाला काही लय वाढवायचं नाही. बर, हा, बस. काय वाटतं दादा तुम्हाला? आम्हाला एवढंच वाटतं की इथून मागं 5 वर्षात त्यांनी काय कामं केले त्यांनी सांगावं आधी. बर रस्ता झाला आहे, त्याचे डिवायडर नाहीत, अतिक्रमण आहे ते व्यवस्थित नाही आहे, ज्यांचे घरकुलं मंजूर झाले त्यांचे घरकुला छापते व्यवस्थित निघत नाही आहेत, बर परत लाईटीची व्यवस्था, वाड्या वस्त्यावर लाईटी व्यवस्थित नाही आहेत. ह्या गोष्टी त्यांनी नीट केल्या पाहिजेत, नाहीतर शेवटी लंकेत येणारच आहेतच. बर, बाकी काय नाही एवढंच. ठीक, चला. आम्हाला सांगते. बर, ठीक आहे. काय वाटतं दादा तुम्हाला? निलेश लंके साहेब का बरं? चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे. ठीक आहे. विखे का नको आहेत मग? विखे काही एकदा आले की 5 वर्षांनीच येते, बर, त्यामुळं लंके साहेब सर्वसामान्य माणसाचा आधार आहे. ठीक, चला पुढे वळूया. नमस्कार दादा. निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला निकाले, काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार, विखे की लंके? विखे का बरं? काम आहेत त्यांचे, रस्ता वगैरे, बर आणि वरती केंद्रात बी सरकार भाजपचं जाणार, त्यामुळे विखेच. बर, लंके का नको मग? लंके येऊन बी काम होणार नाहीत ना, सत्ताच भाजपची येणार बर, त्याच्यामुळे. ठीक आहे. चला पुढे वळूया.